क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडे करावे तातडे परमार्थाचे करावे तातडी परमार्थाचे। आई आता माझा आवाज येतोय का तुम्हाला व्यवस्थित? आवाज येतोय का? आई कळतंय का मी बोललेलो? समजते ना? ठीक आहे। तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहार नका डोळे धूर भरून राहो नका डोळे धूर भरून राहो का बर? नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो पांडुरंगा त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ऐके वचन कमलापती माझे रंकाचे विनंती करजोडी तो कथे काळी आपण सवे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी प्रस्तुत प्राप्त सगळे घेतला भंग विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत माझ्या ज्ञानोपरायचे लाडके संत जगरूप तुकोपराय यांचा उपदेश पर प्रकरणातील उपदेश करणारा भंग सेवेसाठी निवडला विठाला आज काय निमित्त कीर्तन आहे की निमित्त कीर्तन काही कीर्तन नित्याचे असतात काही कीर्तन निमित्ताचे असतात। आजच्या कीर्तनाचं आई निमित्त काय? वर्षश्राद्ध ऐका वर्षश्राद्ध आणि निमित्त नाही वर्षश्राद्ध हा उत्सव आहे वर्षश्राद्ध हा उत्सव आहे। आता किती दिवसांनी करतोय आपण किती दिवसांनी करतोय 1 वर्षानं करतोय आपण हा उत्सव आहे। प्रसंग सुखाचा का दुःखाचा? प्रसंग दुःखाचा आहे पण आपण काय पाहतोय त्यात? सुख पाहतोय ना सुखच पाहतोय ना। आज वर्षात विधी झाले किती झाले विधी? अंत्यविधी झाला अंत्यविधी नंतर माती लोटण्याचा कार्यक्रम झाला माती लोटण्याचा कार्यक्रम 10वा झाला 13वा झाला मासिक झालं आणि मासिक घालून घालून आजचं श्राद्ध हा उत्सव आहे 1 वर्ष नाही। याचं कारण काय? हाच तर विचार आपल्याला तुकोबाराने करायला सांगितलं। काही कीर्तन नित्याचे असतात काही कीर्तन निमित्ताचे असतात। हे निमित्ताचं कीर्तन आहे। काय निमित्त आहे? अरे कारणाशिवाय कार्याला सुरुवात होत नाही। काय कारण होतं? गेल्याच वर्षी ह्या स्थितीला स्वर्ग आहे कैलासवासी मारुती भाऊ वैसे हे गेले आपल्यातून सोडून गेले Baba
बाबा बाबा त म्हणावे कोणाला, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले पार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले पार, सोडून गेला बाबा सारा परिवार, सारा परिवार, सारा परिवार. आता वाट पाहायची का? मिवणीच्या गावाला गेले, सासूरवाडीला गेले, लेकीच्या गावाला गेले, आता वाईट पाहिजे काय? सोडून गेला महाराज. अरे यांनी हाराची काळी केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, आपल्यासाठी केली. तीच व्यक्ती आज आपल्यात नाही, त्यात आपण सुख पाहतोय. आमचा साधू संत विश्वास आहे, आमचा पुराणा विश्वास आहे, आमचा भारतीय संस्कृती विश्वास आहे. काय विश्वास आहे? आणि जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची देवाप्रमाणे सेवा केली पाहिजे. महाराज आम्ही देवाप्रमाणे सेवा केली त्यांची, तरी आमच्या हाताला यश आलं नाही, ते आम्हाला सोडून गेले. तू खा म्हणे कर्मरेखा न चुके ब्रह्मलेखा, आम्हाला उपयोग झाला नाही. आम्ही त्यांच्यासाठी नाही ती पराकाष्ठा केली, पण आमच्या हाती यश आलं नाही. जिवंत आहे तोपर्यंत आम्ही देवाप्रमाणे महाराज त्यांची सेवा केली. मग आता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा केली, मग आता करायची काय गरज आहे? इथं साधू संत पुरावे देतात महाराज. काय देतात पुरावा? स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूचे महापूजा. धन्यवाद पिता तयाची, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अहो त्यांना अधोगतीतून उर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी अट्टास आहे. साधू संत म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. अरे तुम्ही तुमच्या पितरांची जर सेवा केली तर ती विष्णूची सेवा केल्याप्रमाणे. तुका म्हणे माया बापे अवघी, देवाची स्वरूपे अवघी, देवाची स्वरूपे देवाची स्वरूपी. महाराज आमचे नामदेव राय तर पुरावा देतात. Sorry,
गुरुवर ऐसा धन्यराज भक्त हो कोणी धन्य भक्तराज जन्मले त्या वंशी आणि सखळ कुळाशी तारी या कुटुंबामध्ये माझ्या पश्चात असा कोणी भक्त जन्माला येईल का आदोगतीतून गुरुभक्ती प्राप्त करून कुणी मला देईल का पण महाराज आताच प्रमाण दिलं कोणी कन्यापुत्र होती जे सातवी तयाचा हरिक वाटे देवा त्यांच्या पश्चात 2 मुले एक मुलगी आहे आणि ह्याचा हरिक भगवंताला वाटतो असं कुणाच्या दारात टाळ वाजत नाही कुणाच्या दारात नामस्मरण भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल पर्याय दुर्लभ दुर्लभ सांगितलं काय सांगितलं हरीचे नाम सांगितलं आणि तेच आपल्या काय म्हणतात ते घरामध्ये बाबांना काय म्हणतात ते दादा दादा म्हणजे सर्वजण वा मामा ठीक तेच मामा आपल्यातून 1 वर्ष निघून गेले त्यांच्या पश्चात आपण सुख पाहतोय का साधू संता विश्वास आहे आमचा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचार संताची पायी हा माझा विश्वास सर्व दास झालो त्याचा सर्व दास झालो त्याचा पायी आमचा संता विश्वास आहे म्हणून त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी रतन मारुती वायशे त्यांना 2 मुले सोमनाथ मारुती वायशे सचिन मारुती वायशे त्यांना एक कन्या उज्ज्वला लालसू गावडे नातू भावेश वायशे शुभम वायशे आणि भूषण वायशे महाराज पत्नी करण्यात विशेष नाही हो मुलं करताना विशेष नाही मुलगी करताना विशेष नाही नातवंड करताना विशेष नाही काहीच विशेष नाही महाराज विशेष कशात आहे मग असं कसं म्हणता तुम्ही आज किल्ल्या कोणाच्या ताब्यात आहे ताई लक्ष माझ्याकडे द्या कीर्तनात राहा कीर्तन डोक्यावर जाईल कीर्तन आत घालायचं असतं किल्ल्या कोणाच्या ताब्यात येतात घराच्या किल्ल्याच्या आव्या सोन्याच्या ताब्यात वा त्या किल्ल्याच नसत्या दिल्या तर वर्ष श्राद्ध होऊ शकतं का नाही मग महाराज त्या सुनांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे सौभाग्यवती आशा सोमनाथची पत्नी सौभाग्यवती साधना ही सचिनची पत्नी या सुनांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे टाळ्या आपल्या सासऱ्याला दादावतीत रोज कधी प्राप्त करून देणे सगळे 88 याचसाठी केला होता 88 शेवटचा दिस गोड व्हावा किंवा शेवट होतो भला माझा
अशोक महाराज सेवतो काय झालं? कधी शेवट आहे त्यांचा? आज आहे. आज आहे. वर्ष श्राद्ध 10 महिन्यात, 8 महिन्यात, 11 महिन्यात, 6 महिन्यात आले का कुणाच? आजच आले महाराज. मग हाका मारी ज्याचे नावे त्याचे नावच नाही ठावे. अरे ज्याला हाक मारायची आहे त्याचं नाव माहिती पाहिजे. त्याचं नाव माहिती नसलं तर तसाच बोंबल की आम्हाला काय माहिती. मी म्हणलं आबा कधी आलाय तुम्ही गोजबाईवर? तेव्हा कधी माझ्याकडे बघताय लगेच का? त्यांना कळालं हे मला म्हणतंय. हाका मारी ज्याचे नावे त्याचे नावच नाही ठावे. अरे ज्याला हाक मारायची त्याचं नाव माहिती पाहिजे. जो कार्यक्रम करायचा आहे का करायचा, कुणासाठी करायचा आहे हेच माहित नाही. महाराज आज महाराष्ट्रात सांगणारे कमी नाहीत आणि ऐकणारे पण कमी नाहीत, पण प्रगतीच नाही. त्यांनी मोठा महाराज आणला, त्याच्यापेक्षा मी मोठा आणला. त्यांनी 60,000ला गाडलं, ह्याने 80,000ला गाडून घेतलं. असाच खेळ चाललाय. खऱ्याला किंमत राहिली नाही महाराज. खऱ्याला किंमत नाही राहिली नाही म्हणून त्यांच्या पाश्चात आज ठास केलेला आहे. त्यानिमित्तानं हरिभक्त परायण आज मृदंग वादक विकी महाराज गाडवे सुंदर असा गोड पकवाज वादक आहेत. ते वय नाही त्यांचं, फार कमी वय पण अतिशय गोड हात आहे. आज भक्तियोग चॅनल आहे आपल्या नवनाथ महाराज कुदळे इंदापूर, तसेच विनय खेरे दादा महाराज गायकवाड ते माझ्या जवळजवळ प्रत्येक कीर्तनात असतात. आबांनी बरीच कीर्तन ऐकले. आबा म्हणले मला पण पाहुण्याचं निमंत्रण आहे, मी पण येणार आहे कीर्तनाला. म्हणलं या आबा लवकर या, उशीर करू नका. आबा सुद्धा हजर येतात. हरिभक्त परायण माऊली महाराज कांबळे हे कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि ज्यांचा गोड सुरेल आवाज आहे अशोक महाराज मोहिते, ज्यांना जे मोहित करतात ते मोहिते. जाधव महाराज हे आज कीर्तनाला आलेत आबांच्या समेत. दादा प्रशांत आठवळे वा गोड. आज तरुणांची गरज आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात या सेवेसाठी मला 2 महिन्यापूर्वी तारीख दिली आहे. हरिभक्त परायण आमच्याच गायकोत्सव वैभव गोविंद धाकटे पाटील त्यांनी आवर्जून मला म्हणले महाराज असा कार्यक्रम पाहुण्यांचा आम्ही एकाच पतसंस्थेत काम करतोय, तुमचं कीर्तन त्यांनी ऐकलंय आणि तुमचं कीर्तन ठेवायचंय म्हणून त्यांच्या वडिलाच्या पश्चात ठीक आहे म्हणते. पण सेवेसाठी घेतलेला अभंग क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. महाराज असं कसं म्हणतं? आमचे विचार काय बंद आहेत का? विचार चालू आहेत की? रात्री कालपासून मामांच्या वर्ष श्राद्धाला जायचंय, मामांच्या वर्ष श्राद्धाला जायचंय. कालपासून विचार चालू आहे. रात्री झोपताना विचार आहे, जेवताना विचार आहे, पहाटे उठलो विचारातच उठलो, सकाळी निघालो विचारातच निघलो, आता कीर्तनात बसलोय तर विचारात चालू आहे ना. मग आम्हाला कसं काय तुम्ही म्हणता विचार करा विचार करा? महाराज साधू संत पहारा अट्टासाने जे खरं आहे त्याला किंमत राहिली नाही. खोटच पुढे चाललेले व्यवहारात आबा फाटकी नोट चालेल पण खोटी नोट चालणार नाही. देवाला भोळी भक्ती चालेल पण खोटी भक्ती चालणार नाही. मग महाराज म्हणतात अरे विचार करा विचार करा, क्षणोक्षणी हाची करा विचार आहे. आमचं ते विचार बंद नाही. नव्हे नव्हे
साधू संतांना काय सांगायचं, म्हणजे तुकोबरायला काय सांगायचंय? सारा विचार करा, उठा उठी सांगितलं. काय सांगितलं? नामधार कंठी विठोबाचे. कुठे कंठ? वा, म्हणजे आई बद्दल टाळी वाजव. हा, कीर्तनात गर्दी नको, दर्दी पाहिजे. कंठ कट आहे आपला. ऐका, आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे देवापर्यंत जाण्यासाठी. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र आहे, दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र आहे, तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र आहे, चौथं चक्र आहे चौथं चक्र ऐका, इथं घोटाळा येतो बघा सगळं. जन्माला आलो काय आणि गेलो काय आपल्याला काही कळत नाही. असे आले की माणसं मेल्यावर रडतात का आपलं कोणी मेल्यावर रडतात? हा, गंभीर वाटतंय काय? चॅनल बदलू तुम्हाला मग. हा, ते हसणारे चॅनल आले सगळे, हसणारे रडणारे चॅनल आले सगळे. आता लय रडवलं आणि महाराजांनी लय हसवलं, मातीत घातलं आख्या जगाला हसवण्याने रडवण्याने. खरं बाजूलाच राहिलं, खऱ्याला किंमत राहिली नाही. अरे ज्वारी, गहू, बाजरी, मका महाराज महाग आहे का स्वस्त आहे? पोरांना गेलता का मार्केटला? का स्वस्त आहे का महाग? मन स्वस्त आहे. वा, बरोबर आहे. सफरचंद, केळी, अननस, चक्कू महाग का स्वस्त आहे? महाग आहे. ठीक आहे, आता लॉक करा. हा, ऐका, खऱ्याला किंमत अशी राहील नाही. खरोखर महाराज तुम्ही म्हणता महाग आहे, पण हे महाग नाही. केळीपासून तयार काय होतं? वेपर्स तयार होतं. केळी 10 रुपये किलो जरी असली ते वेपर्स 280 रुपयेच पावशेर असतं, ते किलो असतं. बघा, खऱ्याला किंमत राहिली नाही. केळी 10 ते 15 रुपयाच्या 30 रुपयाच्या अजून तर वर गेलीच नाही, कधीच नाही. पण वेपर्स एक तर 280 रुपये किलो, 70 रुपये पावशेर आहे. आणि टोस्टर ते गव्हापासून तयार होतं, बटर गव्हापासून तयार होत्यात, बटर गव्हापासून तयार होत्यात. टोस्ट, खारी, गहू 40 रुपयाच्या वर गेला नाही अजून. पण टोस्टन, बटरन, मकाच्या पापड्या 22 रुपयाच्या किलोवर मका गेला नाही अजून, पण पापड्या 200 रुपये किलो आहेत. जाऊ द्या महाराज, हे प्रपंचातल्या गोष्टी झाल्या. परमार्थाला सांगा, गाथा ज्ञानेश्वरी 450-500 रुपयाच्या वर गेली नाही अजून. खऱ्याला किंमत नाही. विचारा, मी सांगतोय. हा, अजून गेली नाही महाराज जाधव महाराज. 450-500 रुपये तर नाहीच नाही. 500 पैसे माघारी येतात अजून बी. 4092 अभंगाचा गाथा, 700 श्लोकाची ज्ञानेश्वरी 500च्या आत मिळते. पण एक अभंग सोडवायला 40,000 रुपये, त्यातला 4च वळीचा. कुठं चाललोय आपण? एक अभंग सोडवाय 60,000 रुपये. कुठं चाललोय आपण? खऱ्याला किंमत नाही राहिली. अरे खरं जतन केलं माझ्या काळेबाबांनी, खरं जतन केलं गोसाई गुरुजींनी आपल्या परिसरामध्ये, तर परमार्थ कळला असता का आपल्याला? साधू संतांच्या नंतर जन्माला आलो, पण हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन. शुद्ध भावे शुद्ध भाव ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. मग हा देव ओळखण्यासाठी आमचा अट्टास केलाय साधू संतांनी. वैभव केलं आमच्या कन्हेरीचं, आणि कन्हेरीचं वैभव कोण? तालुक्याचं वैभव केलं महाराज काळेबाबांनी. हो, सामान्य गोष्ट नाही. ही माणसं भाकरी बांधायची, पाठीवर पिशवी घ्यायची, चलत राहायची. कीर्तनाला कुठं पैसे लागतात? कीर्तन करायला लागतात. विठाला विठाला आपल्याला 4थं चक्र, 5वं चक्र हे कंठात आहे. विशुद्ध चक्र आहे ते. कुठलं चक्र आहे? विशुद्ध चक्र आहे. आणि एकदा शुद्ध झाला या कंठात नाम घेऊन त्याच्यावर देवाची आज्ञा होते. 6वं चक्र आज्ञाचक्र, 7वं चक्र आहे सहस्त्रदळ. म्हणून माझ्या साधू संतांनी सांगितलं काय?
सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट कराल दुर्गट भवसिंधू. या भवसिंधू सागरातून तरण्यासाठी हा विचार करायचा आहे. हो, आणि मग हाच विचार साधू संत सांगतात. अभंगाचं पहिलं चरण आहे. क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा म्हणून महाराजांनी विचार करायला सांगितला. क्षणोक्षणी हाचे करावा विचार करावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे संसार. या संसार सागरातून तरुण जायचंय. सगळे संत तरुण गेले. प्रपंच करून त्यांनी परमार्थ साधला. फक्त 4च भावंड गेले. त्यांनी परमार्थाकडे प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही. पण जेवढे साधू झाले, नाथ बाबा बघा, नामदेवराय पहा, तुकोबाराय पहा, निळोबाराय पहा, आमचे गोरोबा काका पहा, सर्व साधू संतांनी प्रपंच करून परमार्थ साधला. प्रपंच सोडायचा नाही. संसारी असावे संसारी असोनी नसावे. याच जन्मी ओळखावे आत्माराम महाराज. त्यासाठी माणसाला 2 मेंदू दिलेत. फक्त मानवाला 2 मेंदू आहेत. इतर प्राण्यांना 1च मेंदू आहे. गीता आपल्याला सावध व्हायला सांगितलंय. ठीक आहे महाराज, आम्ही विचार करतोय, पण साधू संत सांगतात आपल्याला इहलोकीचा प्रवास संपलेला आहे. कुणाचा? मामांचा. ते परलोकात गेलेत. पण जन्माला आल्यानंतर आपल्या 16 संस्कार होणे गरजेचे आहे.
16 संस्कार हे महाराजाचं होत नाही, सामान्य तर सोडूनच द्या. 16तले 3 ऑटोमॅटिक होत असतात. कुठला? पहिला जो संस्कार आहे तो गर्भधान संस्कार आहे, जे बाळाला आईच्या पोटात शिकवल्या जातं. जगात अशी कुठंच शाळा नाही, ते शिकवल्या जातं. मग ते मुलगा जन्माला येतं, 5 तत्वाचा स्पर्श आहे त्याला. ते उष्ण आणलेलं आहे. पृथ्वी, अप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी तत्वाचा स्पर्श झाला, ते प्रसूत झाली माय, त्याला 5व्या तत्वाचा स्पर्श झाला, पृथ्वी तत्वाचा. मग तुम्ही नाळ किती दिवसांनी कापता बाळाची? किती महिन्यांनी कापता? लगेच कापता. म्हणजे सावध आहे तुम्ही, हेच म्हणायचं कीर्तन आहे. तुम्ही सावध आहे कीर्तनामध्ये, लगेच कापतो. मग ज्या वेळेस त्या बाळाच्या नाळ्याला कातर लावली, त्या पहिल्या श्वासाला तिथून कर्म चालू झालं आपलं, ती शेवटच्या श्वासापर्यंत. दिवसाचा 21,600 जप चालतो आपला. म्हणून अरे गुरु करा दणकट, त्याचं पगडा मनगट. सांग देव कोणाने मी कोण. नाही आज गुरुला कमी नाही, शिष्याला कमी नाही. देव बाहेरचा धावत्यात. हे देव बाहेरचा नाही बघायचा, आतला पाहायचा. कुठला आतला? आपल्या शरीरी 10वे द्वार हे पंढरी, जेथे उन्मुनीचे घर येथे विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिर कुठं धावलं? अरे आत धावलं. हे अध्यात्म पंढरी मधला अभंग आहे. आणि चला तीर्थयात्रेला चढते. अरे तुलाच देव सापडला तर आम्हाला काय धावतोय? काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काय ही पंढरी काय त्या भीमसेन महाराजांनी गायले राव, गोड, इतकं गोड, फक्त लाईट पाहिजे. अरे काय हे पंढरी आत्मा हा विठ्ठल. शरीराला पंढरी म्हटलंय, विठ्ठल कुठं सांगितला? आताच सांगितलंय. म्हणून पहा आपल्या शरीरी 10वे द्वार ही पंढरी, जेथे उन्मुनीचे घर तेथे विठ्ठल मंदिर. म्हणून 16 संस्कार होणे आपल्या गरजेचं आहे. महाराजाचा 16 होत नाहीत. 16तला 1 झाला, ते बाळ जन्माला आलं, पृथ्वीचा स्पर्श झाला आणि जन्मताच नारायण म्हणायला लागलं. कोण? भक्त प्रल्हाद. का? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला आदला कृष्ण द्वाता. ते गर्भदान संस्कार दिले ते माईनं त्याला कयादुने गर्भात, म्हणून ते जन्मताच नारायण म्हणायला लागलं. ठीक आहे. मग ते बाळ जन्माला आलं, मग जीवाला नाव ठेवता का देहाला नाव ठेवता तुम्ही? बोलत राहा, मला खेळीमेळी लागतं. हा नोहे हा एकल्याचा खेळ, म्हणून जुळवेला मेळ किंवा केला मेळ. देहाला नाव का जीवाला नाव? देहाला नाव आहे, बरोबर आहे. देहाला नाव, जीवाला नाव नाही. मग देह मरतो का जीव मरतो? जीव मरतो. मग देह का जाळला? देह का जाळून टाकला? मेला जीव. देहाला जाळायचं काय कारण आहे? कुठे गेला? वर गेला. वा, बोलता राहा, बोलता राहा. अरे कळण्यासाठीच कीर्तन आहे. कीर्तन हे पाठीमागच्या माणसाला कळलं पाहिजे. पुढची तर कळते, कळलंच कळलं. पाठीमागच्या माणसाला कीर्तन कळलं पाहिजे. ऐका, देह मरतो, जीव मरत नाही. जीव शास्त्रानं तुटत नाही, अग्नीनं पेटत नाही, वाऱ्यानं हरत नाही, पाण्यानं भिजत नाही. असा तो अलिप्त आहे. तो अलिप्त आहे. देह मेला, जीव नाही मेला. अरे मामा काल होते, आज आहेत, उद्या बी असणार आहेत. मामा देहाने गेले, देहाने गेले, ते जीवाने जाऊ शकत नाही. का? तर देहाचे प्रकार 4. सूक्ष्म देह, अतिसूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. देहाचे प्रकार 4. मग आता मामा कुठल्या देहात आहेत? का सांगू? सासून सुनान शिंबुडून बासुदीन पुरगी पळून गेली. अरे काय बाजार मानला ह्या नारदाच्या गादीचा?
लाजा वाटल्या पाहिजे सांगणाऱ्याला. एवढी नीच गादी का ही? आणि ते सांगण्यासाठी साधू संतांनी उपलब्ध करून दिली का ही गादी? मग कुठल्या देहात आहेत? अति सूक्ष्म देहात आहेत. आपल्याला ते दिसत नाहीत पण त्यांना आपण दिसतोय. माझ्यासाठी कोण कोण काय करते, कोण कोण आलंय. अरे जे ते सुखादुखात झाले. आयुष्य आमचा बाप अनाडी होता, अडाणी होता, पण आम्हाला सुशिक्षित केलंय, आम्हाला सुशिक्षित केलंय. आणि नातवंड उच्च शिक्षित केलेत महाराज. मुळी होता बाप ज्ञानी, वा मुळी होता बाप ज्ञानी, बाप होता ज्ञानी, अखंड राहिले ध्यानी, वा अखंड राहिले ध्यानी. अरे इंजिनियर कॉलेजमध्ये इंजिनियर मुलं तयार होतात. मेडिसिन कॉलेजमध्ये डॉक्टर मुलं तयार होतात. साधू संतांच्या फॅक्टरीत कुठली तयार होतात? असे ज्ञानी होतात मामांसारखे. हा, असे मामांसारखे ज्ञानी होतात. ते ज्ञान कधीच वाया जात नाही. त्यांच्या ज्ञानाने मुलं सुशिक्षित केले आणि नातवंड उच्च शिक्षित केली. हा, मुळे होता बाप ज्ञानी महाराज. मग दुसरा संस्कार हा लग्न सोहळा आहे. काहीच्या जीवनात होतो, काहीच्या जीवनात होत नाही. मग ज्याचा होत नाही त्याचा 14वा, तुमचा कितवा आहे का नाही? होणार आहे ना. पण माझा जाऊ दे, तुमचं तुम्हाला दुःख वाटतंय. माझा कितवा? 13वा. आणि तुमचा 13वा कसा काय? तुमचा 12वा, तुमचा 12वा, माझा 13वा. आणि ज्याचं शुभमंगल झालं नाही, जे संन्यासी आहे त्याचा 14वा. संन्यासाला 2च मडकी लागतात, प्रापंचिकाला 14 मडकी लागतात. किती मडकी लागतात? 14. हे महाराजा 14 कुठं लागतात? आता बाहुलं झालंय का तुमचं? बहुलंय का तुम्हाला? आबा बहुल्या बसलाय का? हा, मग 14 तुम्हाला माहित पाहिजे. हा, प्रपंचिकला 14 मडके, संन्याशाला 2च मडके. हा हा, ज्यांना बहुलं त्यांनाच बहुलं. बाकी आता ज्याला कळतोय आता तो 16 लग्नाप्रमाणे राहिलाच ना. मी इतकं नीच महाराज नाही सांगायला. हा, लग्नाप्रमाणे तो 16 राहिला नाही. यांना मडकच माहित नाही. हा, मग तिसरा 16 हा मृत्यूचा जन्माला यावंच लागतं आणि मरावंच लागतं. 16तून 3 गेले, खाली 11 राहिले. 11 राहिले का? वा, म्हणजे तुम्ही सावध आहे. मी उलट बोलल्यावर कीर्तन कळतं, सरळ बोलून कीर्तन कळत नाही. 16तून 3 गेले, खाली 13 राहिले. मग 13तले 3 प्रसंग पाहिजेत आपण अभंगाबरोबर. 10व्या दिवशी 10वा का करायचा? 10वा झाला रे झाला. 13 दिवसांनी 13वा का करायचा? आणि 13वा होऊन मासिक होऊन वर्षानं श्राद्ध येतं. हे का करायचं महाराज तुम्ही सांगा आम्हाला. चाललाय बारामतीला सांगतो इंदापूरचं. काय काय कीर्तन महाराज. किती कीर्तन ऐकलं तुम्ही आतापर्यंत वर्ष श्राद्धाची? का पहिलंच आहे? पहिलंच आहे का? अरे हसण्यासाठी कीर्तन नसतं, रडण्यासाठी कीर्तन नसतं. कीर्तन बरं करण्यासाठी असतं का बरं वाटण्यासाठी असतं? होयंग हारी रूप, होयंग हारी रूप, होयंग हारी रूप, कीर्तन सांग कीर्तन सांग, कीर्तन सांग कीर्तन सांग, कीर्तन सांग कीर्तन सांग.
होयांग हरिरूप होयांग हरिरूप अरे कीर्तन चांग होय अंग. मग कुणाचं झालं? माझ्या तुकोबारायचं झालं. आणि स्वतःचा देह स्वतःच्या हाताने भगवंताच्या हातात दिला आणि भगवंताने तो स्वीकारला. स्वीकारतो का भगवंत? काय स्वीकारतो बरं? तुकोबारायचा देह आणि आपल्या देहात फरक काय? अरे त्यांचा देह हाडमासाचा होता. आपल्यासारखी कपडे घालायची, आपल्यासारखं भोजन करायचे, आपल्यासारखं बोलायचे. पण त्यांचा देह सदैव कुठाला जातो आणि आपल्या देहाची मशानाची ठेव होते. हे भानगड काय आहे? याचं कारण काय? कीर्तन चांग होय अंग हरिरोप. तुकोबा म्हणतात मी जे आयुष्यभर केला परमार्थ का? तर तुकोबाराचं जीवन हे विकार रहित होतं. आपलं जीवन विकारानं भरलं. चित्त करावे निर्मळ केवली गोपाळ निर्मळ येऊन गोपाळ राहते ते महाराज साठी हृदय निर्मळ सांगितलं. कुणाचं? आणि हे हृदय कुणाचं निर्मळ? माझ्या तुकोबाराचं निर्मळ होतं. कसं होतं? तो विकार जे म्हण होतं, काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ अहंकार माझ्या तुकोबाराला नव्हता. अरे शिवबा कसाऱ्याच्या बायकोने उकळत पाणी अंगावातलं, राग आला नाही, क्रोध जागा झाला नाही. एक नर्तिका भंडाऱ्यावर गेली, काम जागा झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज नजरानं पाठवला, लोभ झाला नाही. विकार रहित होतं. आम्ही जाऊ पर्यंत मग तू बाळ्या बांधाच्या कडनी थोडं निट्टास हान. हे आपलं जीवन. हे जीवन आपलं. मग आपल्या देहाची मशानाची ठेव होते. तुकोबारायाचा देह पिंड पदावरी दिला पुल्या करी. माझा देह माझ्या हाताने देवाच्या हातात दिला आणि भगवंतानं तो स्वीकारला. होय अंग हरिरोप. मग 3 संस्कार आपल्याला आज पाहिजे. 13 पाहणं होणार नाही, कारण आता सगळाच आज तर आडाय. लाईट नाही. थोडं आम्हाला 15-20 मिनिटं यायला उशीर झाला, पण मी तुमचं उसणं फेडून टाकणार आहे. उसणं आणतं का शेजाऱ्याच्यातून? ती देता का माघारी? देता का? नाही देतोय माघारी? देता का? बरं आता 60 रुपये किलो ज्वारीचं पीठ या. ज्वारी मग तिचं पीठ माघारी आणलेलं तसंच देता का हायब्रिडची ज्वारीचं देता? उसनं आणलेलं पीठ माई कसं देता तुम्ही? जसं आणलं तसं देता का हायब्रिडचं देता माघारी? आणि हायब्रिडचं द्या गेलं घेती का ती? घेती का? दे बाई म्हणे माझा नवरा मरमर मरतो, 60 रुपये किलो ज्वारीचं पीठ आणलंय, ते ज्वारी आणली, ती दळली, तुला घातली, तू आली काळा जार हायब्रिडचं घेऊन. अरे साधं पीठ घेत नाही आपण, वापस उसणं जसं आणलं तसं द्या. मग त्यानं दिलेला हा नरदे हे ते म्हणतो मी जसा तुला दिला तसाच दे मला. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी जसा दिलाय तसा घे माघारी. म्हणून स्वीकारतात भगवान परमात्मा तुकोबारायाचा देह. आणि आपला मशानाची ठेव होती, जी राखच करावं लागते. आणि राख जरी झाली तरी त्या हाडाला वासना चिकटलेली असते, ती जात नाही लवकर इथनं. हाय मग आपल्याला 16-3 पाहिजेत आज. मग महाराज ठीक आहे, पण हे कधी पाहायचं? अभंगाचं दुसरं चरण Hare
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. काय सांगितलंय? सावधान व्हाय सांगितले. का? एक एक येऊनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. किती वेळा फिरावं लागतं? कोटी वेळा फिरावं लागतं. कोटी वेळा. तेव्हा हा नरदेह मिळतो. तेव्हा हा नरदेह मिळतो. आणि हा नरदेह मिळाल्यानंतर त्याची ओळख करून घ्यायला लागते. तेव्हा जन्माचं सार्थक होत. नाही तर आला तसा येर झालाय निसत्या. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तमाशी भजरे विठ्ठला, सांगतो तमाशी भजरे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. का? एक एक येऊन कोटी कोटी फेरायच. जीवाला मरण आहे का? मी मगाशी बोलून गेलोय. जीवाला मरण नाही, देहाला मरण नाही. फिर माघारी. विसरला त्याला की फिर माघारी. मग एक एक येऊन कोटी कोटी फेरा. हा मग लागे वारा मानवाचा. बँकेत पैसा शिल्लक असलं तर बंगला बांधता येतो. बँकेत पैसा शिल्लक असला मुलाला शिकवता येतं. बँकेत असलं तर 80,000 तोळ्याचं सोनं घ्यायला येतं. बँकेत बॅलन्सच नाही चला म्हणल्या. त्यासाठी पुण्याचा ठेवा पाहिजे. हा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी. मग हा लाभ असतो मला. ठीक आहे मला देह नासकाय सरकाय कुचकाय कुच कामाचा केव्हा जाण्याचा भरोसा नाही. पोरे महाराज कीर्तनात मरणार नाही, पण कीर्तन करून घरी जायची गॅरंटी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. चल जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा हंसती हंसती. क्षमा बुझ जाएगी रोशनी की, क्षमा बुझ जाएगी रोशनी की. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देत नहीं इस किसका, क्या भरोसा है जिंदगी का. भरोसा नाही भरमात राहू नका. साधू संत सांगून गेले विश्वास ठेवा. हा नासका दे सरका दे कुचका दे केव्हा जाण्याचा भरोसा नाही. मग आज मामांच्या पाशात कार्यक्रम आहे. आपुला तू एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. येरती माईक दुःखाची गणती नाही आधी अंत्य अवसान. महाराज नाही आम्हाला कथा कीर्तन कुठं ऐकलं, पण मामांच्या पाश्यात सुंदर कीर्तन आहे, सुंदर आयोजन आहे, सुंदर नियोजन आहे. किती कीर्तन ऐकल्या उद्धार होतो आई. किती कीर्तन ऐकल्या आपला उद्धार होतो. 500 200 400 1000 4000. आता पण किती ऐकली तुम्ही? 25. कुठं ठेवली ती? वा अजून किती ऐकल्या उद्धार होईल? अरे एक कीर्तन ऐकलं काय? अरे 1000 कीर्तन ऐकलंय. कीर्तन असतं महाराज. एकाच कीर्तनात माझ्या कुर्मदासाचा उद्धार झाला. कीर्तन ऐकायचं बघ. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. तुकोबारायांनी काय केलं? काया वाचा म्हणे. अरे आपली काया वाचा आपलं देह पवित्र जर झालं तर भगवान परमात्मा ये म्हणायची गरज नाही. तो ऑटोमॅटिक येतो आणि राहतो. हा येऊन गोपाळ राहते ते राहतो. पाहुणा आल्या तुम्ही काय करता? अगोदर
आमच्याच माग लागलाय मुडदा आहे. काय करता? आधी पाणी देता, आधी पाणी देता, अरे आधी झाडून काढता आणि नंतर गाली छटाकता आणि नंतर पावणा त्याच्यावर बसतो आणि नंतर पाणी देता. का आधी पाणी देता? इधर पाणी. हा, पावणा बसण्यासाठी स्वच्छ जागा लागती. गोड आहे का? पावणा बसण्यासाठी स्वच्छ जागा लागती. घरामध्ये, ह्या घरामध्ये किती स्वच्छ जागा लागेल देव राहण्यासाठी. किती सुंदर आत निर्मळ पाहिजे. तो गाणीत राहील काय तेव्हा? अरे गाणीत राहायचं ना, पण कवा निघून जाईल असं त्याला वाटतं. म्हणून तू का म्हणे चित्त करा रे. हा, गळ्यामध्ये मान असले तरी चालते, कपाळी बोका नसला तरी चालतो, आहे गरजेचं आहे. तुळशी महाराज गोपीचंद टिळा, पण हृदय कळबळा वैष्णवाचा पाहिजे. नंतर त्याला प्रसन्न वाटतं महाराज. मग महाराजांनी काय केलं पाहिजे? नारंगाचं तिसरं चरण. संत समागमी संत समागमी धारावी आवडी, 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 संत समागमी संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी. आणि परमार्थाची तातडी लवकरात लवकर कर. का तर देह नासकाय सडकाय खुचकाय केव्हा जाण्याचा भरोसा नाही. संत समागमे धरावे आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडी म्हणजे लवकर. प्रपंच सावकाश करायचा आहे, प्रपंचात गडबड अजिबात करायची नाही, पण परमार्थाची तातडी करायची. का तर देहाचा भरोसा नाही. आता मामांचा प्रपंच चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आणि त्यांचा परमार्थ झाला ना बंद. प्रपंच नेटानी चालू आहे. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी पार. तातडी म्हणजे लवकरात लवकर. I'm
नागबाबा सांगतात मग हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. कोण दुसरा येईल? बारामतीत नाही दुसरं कोणी येणार, पण एक येत असतो. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एक जनावर धारी आमचे काय बाजाईल. आमचं काय जाणार नाही महाराज. आम्ही साधू संतांचा ठेवा तुमच्या पुढे मांडतोय. पिंगळा पिंगळा कधी यायचा पिंगळा? माय कधी यायचा पिंगळा? पहाटे येत होता की दारात नव्हता वे. तडम 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 जाग करायचा ना. आता कोण येतो? आता पाववाला येतो. पाव खाऊन आत पाव झाली पोरं म्हणून कार्याला किंमत नाही. मी मगाशीच म्हणलं गहू 40 रुपये किलो, टोस्ट 100 आणि 150, खरे 25 रुपये पावशेर, 100 रुपये किलो. आता चाललोय कुठं आपण? खऱ्याला किंमत नाही. खरं वळ काय शिका. आपण गहू पिकून मिळलो तर त्यांनी चौकात खऱ्या काचेचं बंगलं बांधलं. कुठं चाललोय? मग परत नाही सांगत का तर संत समगावे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. परमार्थ धन आटत नाही, परमार्थ धन विटत नाही, परमार्थ धनाची चोरी होत नाही, परमार्थ धन भाऊ मागत नाही, परमार्थ धन राजा मागत नाही, परमार्थ धन आपण मेलो तरी संगत सोडत. परमार्थ हे महाधन. धन नाही हे, धन नाही हे, निधन नाही. आता मला पाकिट द्यायच्यात वाटतं कीर्तन झालं. मी जाताना मेलो आणि उद्या सकाळला बातमी आली पोरे महाराजांचं भवानेर येथे निधन झालं. आणि पहिल्याच पानावर बातमी. काय झालं माझं? मीच मरतो सागर कीर्तन. जाऊ द्या. काय झालं? धन. मग तुम्ही पाकिट दिलेलं काय झालं? धन. त्या धनाला किंमत राहिली का? अरे आपण मेलो, धन मेलं. मग जोपर्यंत आपण जिवंत आहे ते हात पवित्र करून घ्या. दान करायला शिका, पण योग्य पात्राच्या ठिकाणी शिका. हे देह पवित्र करायला शिका, वाणी पवित्र करायला शिका, नेत्र पवित्र करायला शिका, कान पवित्र करायला शिका. काही बी ऐकू नका. हा परमार्थ हे महाधन. दोडी देवाचे चरण. मग भगवंतापाशी जाता येतं आपल्याला. आता भजन करू. विठोबा रखुमाये त्यांच्या पश्चात आजच्या दिवशी लावलं. जसं आपण मामांच्या छताखाली होतो आतापर्यंत. बापाच्या चपला जरी दारात असले ना भीती नाही वाटत महाराज. मग त्यांच्या पश्चात हे झाड देतोय मी. त्या झाडाच्या सावलीला जरी बसलं तर ते मामांची आठवण होणार आहे महाराज. जसं झाड मोठं होईल तशी मामांची आठवण मोठी होत जाईल. आज ज्या वेळेस कोरोनाच्या काळात काय किंमत होतं? ऑक्सिजन किंमत होता. हा व्हेंटिलेटरवर माणसं मेली काळजी करून. म्हणून त्याच्या पश्चात आज मी एक वृक्षारोपण देतो. ते आंब्याचं झाड देतोय. आज मामांच्या पश्चात ते झाड दिलं तर हे झाड सावली देणारे, गोड फळं देणारे. आणि मामांचा ऑक्सिजन बंद झाला त्याच्या पश्चात 4 लोकांना ह्या झाडापासून ऑक्सिजन मिळणार आहे. हा मी आतापर्यंत 300च्या वर झाडं दिली महाराज. हो म्हणून आज त्यांचे सोमनाथ भाऊ नवे मामांच्या पश्चात एक वृक्ष देत आहे. त्यांनी तो सांभाळावा, जतन करावा. होणार आहे. इथं ज्ञानदान चालू आहे. कोणाच्या पश्चात चालू आहे?
भाऊंच्या पाशात मामांच्या पाशात चालू आहे. पण ऐका, ज्या वर्षी ती गेले, देह मेला का जीव मेला, मी मगाशी सांगितलं होतं. तुम्ही काय म्हणला? देह मेला, जीव मरत नाही, जीव जातो कुठं? त्याच्याच मस्तकी 3.5 फूट असतो. ते प्रेत बाहेर काढलं की तुमचा रडबडा काय असतो? जुनी माणसं व्याधीनं मरत होती, म्हणजे वय होऊन मरत होती. लगे तुम्ही रांगोळ काढायचं का नाही त्या ठिकाणी? का बरं? ते कुठल्या जन्माला गेलंय? तुमचं बरोबर आहे, ममत्व तुमच्याकडेच आहे, आस्था तुमच्याकडेच आहे, तर तुम्हाला खरं कळत नाही. ते कुठल्या खाणीत गेलं हे त्याच्यावर कळत होतं. मग खाणी किती आहे? 4. जारज, अंडज, स्वदेज आणि उद्भेज. म्हणजे अंडज मध्ये गेलं का जारज मध्ये गेलं, स्वदेज मध्ये गेलं का उद्भेज मध्ये गेलं, हे त्याच्यावर कळत होतं. हे कुठल्या जन्माला गेलं, हे कुठल्या खाणीत गेलं, हे त्याच्यावर कळत होतं. खाणी 4 आहे. प्रत्येक खाणीत 21 लक्ष येवणी आहे. किती येवणी आहे? 21 लक्ष. मग 21 चौक 84 लक्ष. मग एक येवणी कोटी फेरा, तेव्हा मिळेल मानवाचा वार. तेव्हा मानवाचा वार म्हणतो. आणि मानवाचा वार आल्यानंतर ते हित करून घ्यायचं असतं. मग ते प्रेत बाहेर काढलं, तिरडी झोपवलं, आंघोळ घातली, तिरडी मशानाच्या दिशेने जाती. एक मडकं मुलगा घेऊन चालत असतो, एक मुलगी मागं वारा घालत असते. ते मडकं कशाचं आहे? मातीचं आहे. मग तुम्ही डायरेक्ट मशानात जाऊ शकत नाही. तिथं ठेवताना कुठं? विसावा. मग तो विसावा आहे का? तुम्ही म्हणता विसावा तर विसावा, पण तो विसावा नाही. याचसाठी केला होता 8 शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि फुंकली या धावा तृष्णेची, माझी तृष्णा फुटली. का? तर वाण्याने मुठभर धान्य दिलेलं, 100 रुपये दिलं, ते पांढऱ्या फडक्यात बांधलाय, आणि ते काढला आणि ते टाकला. आता निश्चिंतीने खुंटली या धावा, माझी तृष्णा आता संपली. हा मोह होता, जाताना सुद्धा मुठभर धान्य 100 रुपयाचा आला होता. मग ते कापड 3.5 मीटर आहे. आणि ज्यावेळेस बाळ जन्माला आलं आई, त्यावेळेस हे कापड आहे. ते कुठलं कापड आहे? त्याला काय म्हणतात? बाबा सुट बाळूत. वा, त्याला बाळूत म्हणतात. ते बाळूत 3 ते 3.5 फुटाचं आहे. आणि जाताना कापड 3.5 मीटर आहे. मग येताना कापडाला खिसा आहे का? बाळूत्याला खिसा आहे का? नाही. जाताना खिसा आहे का? मग येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. मध्ये खिसा भराय का? उताडा आला एवढा. अरे खिसा भरा. काय सांगितलं? प्रमाणाशिवाय कीर्तन नसतं बरं का. जो प्रमाण देत नाही, जो पुरावा देत नाही, त्याला आधी पुरा. सासून सुनान शिंगडून बासुंदीन पुरी पळून हे काय पुरावा होईल? तुझ्या बापाने कीर्तन सांगितलं होतं का? अरे माझ्या मातामोल्या गोड कीर्तन आहे, त्यात सुंदर ऐकायचं. त्याकडे जावानी डोकं पिकवलं, गावाने डोकं पिकवलं, भावाने डोकं पिकवलं, नवऱ्याने डोकं पिकवलं. नको झालं मला प्रपंच. कुठंतरी कीर्तनात जाऊन बसावं, चांगलं ऐकावं. पण कीर्तनात हीच राडा चाललाय. मग कीर्तनात यायचंच कशाला? मी सावध आहे. फक्त 10 मिनिटं मी मागून घेतलं ताबा. मी सावध आहे. होय. मग जोरोने धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. मग भारत पाहुणं खाणी किती? 4. जारज, अंडज, स्वदेजन, उद्भेज. उत्तम प्रकारे कर्म केला असेल तर जारज येवनी जन्म मिळतो. जारज येवनीत म्हणजे जे येवनी वाटे जन्मतात त्यात, आणि त्यातल्या पुण्यच असेल तर मानव देह मिळतो. मानव देह येवनी वाटे जन्मतो. बरेच प्राणी येवनी वाटे जन्मतात, पण ते आडवे चालतात. असे आडवे. एकच प्राणी असा उभा आहे. ते उभा आहे ते आडवं चलतंय, आणि आडवं आहे ते सरळ चलतंय. इतका फरक आहे. मग पुण्यकर्म असेल तर येवनी वाटे जन्म मिळतो आपल्याला. मग येवनी वाटे अनेक मिळतात, पण पुण्यच असेल तरी तुम्ही जे आडवे चालतात, जे येवनी वाटे जन्मतात, तुकोबारायाच्या रथाचा बैल होऊ शकतो.
ठीक आहे. अंड्यातून जन्मणारे पुण्य वय बरं का. स्वदेशला येवणी नाही. वा लिका पिसा गुचिड इचू येवणी नाही. पुण्यपदरी नसेल ना त्यात जावं लागतं. आणि उद्भेज आता कसं मी झाड दिलं हे कशाचं आहे, हे बीबी येण्यापासून नाही. मग 21 लक्ष येवणी ह्यात आहे. मग झाड होऊ शकतात ते कर्मावय आपल्या. केले कर्म झाले त्याशी भोग आले, उपजले मेले आईसे किती. कर्माव खेळ सगळा, जीवाला मरण नाही. मग महाराज मशाला दिसलं हो विधी होतो, आपल्या होम विधी होतो. देहाला पेटवल्या जातं. फिरविला गट फोडीला चरणी महावाक्य दोन्ही भोम झाली. रडते रात्र दिवस काम क्रोध माया म्हणते हाय हा यम धर्म. यमाची सत्ता खरी आहे. घट मातीचा आहे. सरात मेला तरी मातीचा आणि वाटाचा वाट सरी मेला तरी मातीचा का. या भारत देशात 3 प्रकारच्या माती होतात. एक दफनविधी पुरायचं, दहनविधी जाळायचं, जलविधी उत्तर भारतात चालतो पाण्यात सोडून द्यायचं. जलात सोडलं तरी माती, दहन केलं तरी माती, दफन केलं तरी माती. म्हणून शरीराची होय माती. सांगा कोण नाही होती. सगळ्यांच्या शरीराची मातीच होणार आहे. कर्म नीट करा. मग 3रा दिवस माती लोटण्याचा आहे. म्हणजे हस्ती पाण्यात टाकायची आहे. का तर हस्ती हे प्युअर आईच्या दुधाची आहे. ही जळत नाहीत. ह्याला वासनाची कटलेली असते. त्या पाण्याची ताकद आहे. वासना विरहित हस्ती करणं म्हणून गंगेच्या पाण्यात टाकायची. तिथं 3 पिंड आहेत. एक चित्रगुप्तासाठी आहे, एक यमासाठी आहे आणि एक देवासाठी. 3च पिंड असतात. यमासाठी का तर मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. ते जीवाला सांगायचं, देवाला यमाला सांगायचं मारू नको, झोडू नको, तोडू नको. म्हणून त्याला एक पिंड आहे पाठीमागचा. देवासाठी एक पिंड आहे, लवकरात तुझ्यात सामावून घे. चित्रगुप्तासाठी एक पिंड आहे, तो लहानपणा जसा जन्म झालाय तसं तो लेखणी घेऊन आहे. उजव्या खांद्यावर पुण्य, डाव्या खांद्यावर पाप लिखाण चालू आहे. हे 2 CCTV कॅमेऱ्यात कॅच होतं. दिवसा कर्म केलेलं सूर्यात, रात्री कर्म केलेलं चंद्रात कॅच होतं. हे कॅमेरे तुम्ही झाकू शकताल, हे कॅमेरे झाकू शकत नाही. मग 3रा दिवस गेला. तिथं कावळा हे लय आहे पण आता ही उरकत नाही रान. ठीक आहे महाराज. पहिल्या दिवसापासून 10व्यापर्यंत त्याचा सूक्ष्म देह तयार होतो. त्याला भूक लागते 11व्या आणि 12व्या दिवशी. म्हणून 13व्याला गोड जेवण द्यायचं. 13व्याला गोड जेवण दिलं यमाच्या दूत संघ तो जीव निघतो. कडे कोट बंदोबस्त पाठविले दूत यम येऊन आणि ते हातोहात. 100 सर्जन डॉक्टर जरी उभे केले असले जीव वाचवू शकत नाही. डॉक्टर जीव वाचवू शकत नाही. डॉक्टर जर जीवच वाचवू शकत असते, माफी मागून बोलतो, डॉक्टर टिंब झाले नसते. डॉक्टर हा शरीराची व्याधी बरा करतो, जीव वाचवू शकत. मग 12 महिने तो आत्मा चालत राहतो. एक विजन म्हणजे 12 किलोमीटर असा 247 योजन दिवसाचा प्रवास आहे. 12 महिने चालतो. त्याला 16 विश्रांती स्थान आहेत. आपल्याकडे वेळ नाही. आजच्या दिवशी वैतरणी नदीत फिरावं जातो. कासावीस होतो. त्या वैतरणीची रुंदी आहे 100 योजन म्हणजे 1200 किलोमीटर. ती मल मूत्रानं घाणी जाणं साम्राज्याने भरलेली नदी आहे. तो पास करायची. पुण्यपदरी असेल तर कामधेनू नावाची गाय मदत करते. म्हणून जुनी माणसं म्हणायची जन्माला आल्यावर गाय दान केली पाहिजे, गाय दान केली पाहिजे. का तर कामधेनू नावाची तिथं मदत करते गाय. तो जीव पलीकडे जातो. तिथं भयभीत नगर आहे. त्या भयभीत नगराचा अधिपती चित्रगुप्त आहे. मग जन्मल्यापासून त्याच्याकडे आपलं पाप पुण्य आहे. मग आजच्या दिवशी मामाने केलेलं पुण्य त्यांच्या पाश्चात त्यांच्या मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी, बायकोनी, मुलीनं केलेलं पुण्य. कधीपासून 10व्याला अन्नदान केलं, 13व्याला अन्नदान केलं, मासिकला अन्नदान केलं. आज तर अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, पिंडदान आहे, वस्त्रदान. कोणाच्या नावानं? मामांच्या नावानं. कोण करतंय? त्यांची मुलं, नातवंड, सुना, मुली त्यांच्या पाश्चात. मग त्यांनी केलेलं पुण्य आणि यांचं पुण्य केलेलं कधीपासून 10व्यापासून आजच्या दिवशी बेरज होते आणि त्या जीवाचा प्रवास सुखकारक. म्हणून घरात पिंडदान मगाशी झालं. विष्णूची, शिवाच्या, हरीची पूजा झाली तिथं. तिथं ज्ञानदान आहे, थोड्या वेळानं वस्त्रदान आहे, नंतर अन्नदान आहे. आता हे अन्नदान तुम्ही खाता का? खाता का? कोण खात नाही तेवढं हातवर करा बरं. त्यांच्यातलं बोकाला चला मी बाया खातच नाही, मी बाया खात नाही. मग तू बाई काय खाते ग? अरे इतकं निवडक असतं. या कुटुंबांना, वायस्य परिवारानं सुपर मार्केट मधलं धान्य आणलेलं असतं, स्वच्छ आचार्य आणलेला असतो, सुंदर पाणी वापरलं असतं, चारचं अधिष्ठान केलेलं असतं आणि ते खात नाही तुम्ही. मग कुठं खाता? एकच उदाहरण देतो. मला लय पुराणातलं सांगायला वेळ नाही. सिंधुताई सपकाळ कळते का तुम्हाला? सिंधुताई सपकाळ कोण होती? ती कोण होती? आई
मॅडम कोण होती? एक अनाथाची माय, म्हणजे एक महिला होती ती. तिला पती नांदवत नव्हता, घरात बी राहून देत नव्हता, गाव बी गावात राहून देत नव्हतं, मशानात राहायची. तिला गॅस होता का? नाही. घर नव्हतं, नाही. अन्न बी नव्हतं. म्हणजे तर पिंडाला तांदूळ टाकायचा आपण 10व्याला इसाव्याला तांदूळ ती याचायची, मडक्यात शिजवायची आणि त्या प्रेताच्या हाराव शिजवायची आणि उदरनिर्वाह भागवायची. अरे जिला पती नांदवत नव्हता, जिला गावात राहून देत नव्हती, ती 287 मुलाची माय होऊ शकते. तिची मुलं क्लार्क नाही, वायरमन नाही, शिपाई बी नाही, जेज, SP, DYSP, वकील, प्राचार्य, उच्च सचिव मंत्रालयात. तिची मुलं आपल्याला एकानेच बेजार केलंय. काय शिकवून कसं शिकवून. 3 वाजल्यापासून ह्यांना झोपत नाही. त्या शाळेत जायचं, शाळेत जायचं, पप्पाला डबा करायचा, करा डबा करा. अरे चिरगुटाव शिकलेली माणसं चिरगुटावल्या भाकरी खाल्ल्या. सोरटे साहेब तुम्ही चिरगुटावली भाकरी खाल्ली का नाही? माय चिरगुटावली खाल्ली का नाही? तवा कुठे डबा होता? तवा चिरगुटावल्या भाकरी खाल्लेली माणसं कुठे गेली? सचिव मंत्रालयात. पंतप्रधान चिरगुटाव भाकरी खाल्लेला आहे. डबा नव्हता त्यावेळेस त्यांच्या शाळेत. ते धोत्राचा तळका काढायचा, त्याच्यावर भाकरी बांधायची. माय त्यावेळेस तू भाकरी कशी करत होती? हाताव करायची का नाही? आणि ती भाकर अशी फुगायची का नाही? आणि ती संध्याकाळपर्यंत भाकर जशी चपाती लवचिक असते तशी भाकरी लवचिक राहायची चिरगुटातली. त्यावेळेस अशी भाकर फुगायची हातावर केलेली. आता टाकणार नाहीच फुगते ते, पण ह्यांना भाकर फुगत नाही. इतका फरक आहे आपल्या जुन्या मायच्या मावश्या आता बघायला मिळणार नाहीत. फार वेगळं आहे महाराज. जीवन वेगळं आहे, आनंद वेगळा आहे. अरे कीर्तनच असतं, पण कीर्तनाचा आज खेळ लावलाय आजच्या कीर्तनकारांनी. समाज प्रबोधन कीर्तनकार आणि कॉमेडी कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार. लोक माझ्या तुकोबाराला कुठली पदी होती? तुम्हाला जेवढ्या पदी, मग तुकोबारा एकच पदी जगद्गुरु. संप्रदाय सकाळाचा येतो, संप्रदाय सकाळाचा येतो. महाराज हीच एकच पदी फक्त जगद्गुरु तुकोबारा आहे. इतरांना पदवी नाही. आम्ही सेवक आहे. अरे आम्हाला कुत्र्याने विचारलं नसतं, कुठं तरी पडलो असतो. पण तुकोबारा यायचं का? आचार विचार उच्चार आम्ही त्याचा प्रचार करतो, म्हणून तुम्ही आम्हाला किंमत देता. आता 12:15 वाजले. सांगण्यासारखं भरपूर आहे. शेवटचं एक चरण आहे. आता म्हणूच नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धूर भरून राहू. तुझ्या डोळ्यामध्ये धूर येऊन देऊ नको. धूर संपत्तीचा, धूर सत्तेचा आणि धूर तारुण्याचा. मग त्या सिद्धताई सब कळलं ऐका. गाव राहून देत नव्हतं, पती नांदून देत नव्हता, तर ती गिनाज बुकात नोंद होते. तिला भारत रत्न मिळतो. अरे आपलं पत्रिकेवर नाव कोण टाकायला? इतका फरक आहे. मन शुद्ध ठेवा. हे अन्न भांडून खा. शास्त्राचे कितीतरी पुरावे, पकडणे वेळ नाही. मग तुझ्या डोळ्यामध्ये धूर येऊन देऊ नको. संपत्तीचा, सत्तेचा, सत्ता वाईट नाही, पण सत्तेला त्या पदाला मध येऊन देऊ नको. वाटते फुलं पदाला मध येऊन देऊ नको. आणि जर पला अशी गाठ आली, पदाचा काय होतो? मध होतो. सत्ता चांगली आहे, पण त्या सत्तेला फक्त अहंकार नाही आला पाहिजे. आणि जर त्या सत्तेला अहंकार, आमच्या गावात असं पिल्लू जन्माला आले. आता तुम्हाला तर माहितीच आहे कोण? मामा. हे कॅबिनेट आहे, पण गाड्याच्या हाता अजून टाकून चालतात. गाड्याच्या पदाला त्यात मोहच नाही अजिबात. आईसा पुत्र नाही होणार. कॅबिनेट आहे. ते दिवशी म्हणले तुम्हाला कसली सिक्युरिटी पाहिजे? कसली सिक्युरिटी? अरे इंदापूर तालुका हीच माझी सिक्युरिटी आहे. पदाला मदत नाही महाराज. मग जसं महापुरे झाले तिथे डबळे राहते. मंत्रालयात जी वाकलेली असतात ती सदैव तिथं असतात, आणि जी कॉलर टाकणे असतात ती कवा तरी जातात तिथं. पुढच्या 5 वर्षात जाईल म्हणून गॅरंटी नाही. पण तिथले शिपाई वागतात, म्हणून अहोरात्र तिथं येते. म्हणून वाकाय शिका. तू काय म्हणे? जाण व्हावे लहानावणीला.
म्हणून अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे यह लोकीच्या वरे नका डोळे धोर भरून राहू ना सिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हायला सांगितलंय. आज मामांच्या पश्चात माझ्या कीर्तन तुम्ही मुळीच आला नाही. आला ते मामाच्या ऋणातून उतराय होण्यासाठी तुम्ही आलाय. त्यांनी तुम्हाला जे प्रेम दिलं, जे आस्था दिली, जे ममत्व दिलं, ते सुखदुःखात तुमच्या झाले. म्हणून या कुटुंबाच्या सुखदुःखात तुम्ही आले नाही. माझ्या कीर्तनासाठी मुळीच नाही आले. म्हणून त्यांना अधोगतीने ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी हा केलेला अट्टहास या कुटुंबानं, म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, नंतर अभंग होईल, आरती होईल, नंतर महाप्रसाद होईल. हे सर्वांनी दक्ष द्यावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज घरात त्यांची 2 मुलं, सुना, नातवंड, पत्नी, प्रतिमेच्या समोर या पुष्पवृष्टी. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आरती भेटवा. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आरती भेटवा.